या व्हिडिओमध्ये दिसणारे हे सुंदर लोकेशन तुम्हाला ओळखू आलं का? तुम्ही या ठिकाणच्या आसपास राहत असाल किंवा हे लोकेशन माहिती असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा। नमस्कार मित्रांनो, शुभ्रा किचन अँड फॅमिली ब्लॉग्स मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। चला तर मग आज आपल्या शुभ्रणीला घरात बसून खूपच बोर होत होतं। मग तो त्याच्या बाबाला म्हणाला, बाबा मला घरात खूपच बोर होत आहे, चला कुठेतरी जाऊ। मग बाबा त्याला म्हणाले, चल भाजी मार्केटला जाऊया। मग काय शुभ्रनी म्हणाला, मी लगेच तयार झालो कारण मला मार्केटमध्ये फिरायला खूप आवडतं। चला बाबा, बघा किती उत्साही आहे। लगेच तयार होऊन गाडीपाशी थांबला आणि बाबाला म्हणत होता, चला लवकर, आपल्याला मार्केटला जायला उशीर होत आहे। अशा प्रकारे तो मार्केटला जायला तयार झालेला आहे। हे काय झालं बाबा, गाडी का थांबवली तुम्ही गॅरेज पाशी? अरे शुभ्रणील, थोडा ब्रेक लूज वाटतंय, थोडं टाईट करून घेतो। थांबावं लागलं म्हणून शुभ्रणील थोडं बाबांवरती चिडला, मी कंटाळलो बाबा। मग त्याचे बाबा त्याला म्हटले, 2 मिनिट थांब शुभ्रणील, लगेच काम होतं 2 मिनिटात। मग त्या गॅरेजच्या काकांनी 2 मिनिटात गाडीचा ब्रेक टाईट करून दिला आणि ते दोघे परत निघाले भाजी मार्केटला। चला तर मग बघूया। गाडीवर बसला आणि लगेच म्हटला, यस, आता जाऊया मार्केटला। मग काय दोघेही भाजी मार्केटमध्ये आले। वाह, किती सुंदर सगळ्या भाज्या आहेत बाबा, चल काय घ्यायचं ते बघ, असं त्याचे बाबा त्याला म्हणाले। चला आपण बटाटे घेऊ कारण मला वडापाव खायचा आहे, त्यामुळे बटाटे घ्या तुम्ही, असे म्हणत दोघे बटाटे निवडत होते। आणि निवडत असताना तो इकडे तिकडे बघत होता, त्या काकांशी बोलत होता, बघा कसे बटाटे निवडत आहे। मग त्याचे बाबा त्याला बटाटे कसे निवडायचे, चांगले चांगले बटाटे कसे घ्यायचे ते त्याला दाखवत होते। भाजी मार्केटमध्ये भरपूर भाज्या होत्या। मग काय त्यांनी बटाटे निवडून झाल्यानंतर त्या काकांना वजन करायला दिलं आणि परत बटाटे निवडून घेत होते। बघा आता तो व्यवस्थित बटाटे टाकत आहे। अशा प्रकारे तो मार्केटमध्ये बघत आहे। तोपर्यंत त्या काकांनी बटाट्याचं वजन करून दिलं। मग आता बघा, आता काय घ्यायचं, तर तो लगेच म्हटला, बाबा टमॅटो घेऊ, लाल लाल टमॅटो किती छान आहेत ना बाबा, असं म्हणत दुसरे टमॅटो टाकत होता। मग त्याच्या बाबांनी त्याला सांगितलं, लाल लाल टमॅटो घे शुभ्रणील। मग तेव्हा त्यांनी लाल लाल टमॅटो त्या टोपलीमध्ये निवडून टाकत होता आणि टाकत टाकत मला दाखवत होता, बघ मम्मा, रेड रेड टमॅटो। अशा प्रकारे मार्केटमध्ये तो टमॅटो निवडून घेत होता। खरंच खूप मज्जा आली त्याला बघा। आणि टमॅटो निवडत निवडत बाबांशी कसा बोलतो, बाबा कोथिंबीर आहे तिथे, कोथिंबीर फ्री आहे का हो काका, असं तो त्या काकांना म्हणत होता आणि ते काका पण हसत होते। मग काय कोथिंबीर घेतली त्याच्या बाबांनी आणि बघत होते ती गावरान कोथिंबीर आहे की साधी, कारण गावरान कोथिंबीरींचा वास येतो, ते चेक करत होते। बघा शुभ्रणील ही मला दाखवतो, मम्मा हे कोथिंबीर फ्री दिली त्या काकांनी, असं म्हणत सांगत होता। मग काय की त्या काकांनी वजन करून पिशवीत घालून ते सगळे सामान त्याच्या बाबाकडे दिले। बाबांनी त्यांना पैसे देऊन परत ते पुढे पुढे निघाले। पिशव्या हातात घेऊन बाबांना सांगत होता, बाबा आज मी पण शॉपिंग केली, खूपच केली। नेहमी सिटीमध्ये मॉलमध्ये शॉपिंग करणारा शुभ्रणील गावाकडे कसे भाजी मार्केटमध्ये भाजी घेऊन खुश आहे, बघा कसा बोलत आहे, एकदम मजेत। मग पुढे निघाले। पुढे निघत निघत शुभ्रणीला मटकी दिसली। बाबा थांबा थांबा, मला मिसळपाव पण खायचा आहे, मटकी घ्या म्हणत बाबांना त्याने थांबवले। मग काय त्या आजीकडनं त्या दोघांनी मटकी घेतली आणि पुढे निघाले। अशा प्रकारे त्यांनी भाजीची खरेदी केली। मग तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग? आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय।